देवाला काय आवडतंय? नामाचा उच्चार आवडते. नामाचा उच्चार रात्रंदिवस केलेला आवडते, बरोबर का नाही? पण आपल्या आवड काय आहेत? आपली आवडी काय आहेत? आता सगळ्यांच्या आवडी सांगते. लहान लेकराचं उदाहरण घ्या. लहान म्हणजे असं 4थी 5वीचं. लहान मुलांना काय आवडतं? खोड्या करायला. त्यांची आवड काय आहे? बोला. मुलांना काय आवडतं? खोड्या करायला. एक उदाहरण सांगते, लक्षपूर्वक ऐकायचंय. एका महाराजाचं एका गावामध्ये कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर पाटील दर एकादशीला कीर्तनाला यायचा, पण त्याला कुणाचंच कीर्तन आवडलं नाही. नेमकं त्या दिवशीला त्या महाराजाचं त्याला कीर्तन आवडलं, म्हणून पाटलानं महाराजांना आग्रह केला की महाराज काही करा पण चहा प्यायला चला. काय? चहा प्यायला चला. महाराज अख्ख्या गावाचं मन मोडा पण पाटलाचं मन मोडू नये. मग महाराज गेले, म्हणले लवकर आवरा पुढं कीर्तन आहे. गेले बसले सोप्यावर. त्यांच्या गप्पा रंगल्या पाटलाच्या महाराजाच्या, अशा गप्पा रंगल्या. तेवढ्यात पाटलाचं एक आट्टा आलं, पळतच आलं. महाराज सोप्या बसले होते. महाराजापाशी येऊन टुनकुनी बसला. जसे टुनकून बसलं तसे महाराज टुनकुनी उडले. फॅनला गिरक्या घेत चक्रा आल्या. इतकं विचित्र मुलगा होतं. मग महाराजाला धक्काच बसला ना. चिमटा घेता जिवंत आहे का? महाराज म्हणतात, पाटील वा एवढं सोन्यासारखं लेकरू कुणाच आहे? आ पाटील बाबा म्हणले, महाराज सोन्यासारखं बनल्या पाटलाच्या 2 तडा गोंड्यात पडले. छाती फुगली ना. मग पाटील बाबा म्हणतात, महाराज तुमच्या आशीर्वादानं आमचंच आहे. महाराज म्हणते, चांगला आशीर्वाद आमच्यामुळं आले. बरं ते बसलं, तेवढ्या चहा आला पाटलीनबाईचा. पाटलीनबाई चहा घेऊन आल्या. चहा महाराजाला झालतो कधी चहा पिलं कधी निघून जाईल ह्या घरी. महाराजाने चहा बशीत वाचला, सगळा चहा कपातला बशीत वाचला. बशी लावली तोंडाला. हे पोरगं होतं शेजारी, ते पुढून आलं आणि पुढून तोंड लावलं बशीला. काय? पुढून तोंड लावलं बशीला. महाराज म्हणतात, बाळा तूच पी. ते नाही, मला तुमच्यासोबतच प्यायचं आहे. महाराज म्हणतात, तू पी, मला नको. पेलो तर तुमच्यासोबतच पी, नाही तर पिणार नाही. माई महाराजाचा जीव कसा झाला असेल. त्याच दिवसात नेमकं गाऱ्याचा दिवस होते. गाऱ्याचे दिवस सर्दी खोकला चांगलं पिकलं होतं. एकदा फुर्र चहाचा आणि एकदा वर. गंगा यमुना वाहत होते. महाराजाचा जीव काय म्हटला असेल आपल्याला ऐकूनच कस तरी होतंय. मग महाराज म्हणले, महाराज चहा पिऊ लागले. तेवढ्यात त्या बाळ्याच्या नाकात गेली चहाची वाफ. बाळ्याच्या नाकात गेली ना चहाची वाफ. मग काय, अवघा रंग एक झाला. कळालं का? जसा तोपेतून गोळा सटकला तसा बशी ठोय. महाराज बशीतला चहा संपला. बशी खाली पडली मांडीव. ते चहा होता तेवढा गेला खाली वाहून. ते कुठं जातंय? तेवढ्यात महाराज म्हणले, पाटील बा असे कितीच सोन्यासारखे तुकडे तुम्हाला? पाटील म्हणले, महाराज मोजून 2 आहेत. मोजून. पण ते 2च अख्ख्या गावाला येडक केलंय त्यांनी. महाराज म्हणले, एका नाही दर्शन दिलं, दुसरा कुठे? पाटील बा म्हणले, काय बाहेर बुटात पाणी होती तो. विठ्ठल विठ्ठल मुलांना काय आवडतं? खोड्या करायला. एक पोरगा बी असंच होतं, यायचं. एक दिवस महाराजांना तो सारखंच यायचा, महाराज चला घरी. उन्हाळ्याचे दिवस होते. महाराज म्हणले, हे पोरगं लईच वैताग येते, एकदा जाऊन येऊ. महाराज गेले.
हे बसला सोप्या. महाराजाला विचारलं, महाराज ताक घेता का चहा? उन्हाळ्याचे दिवस होते ना. महाराज म्हणले, पप्या ताकच आण तू. मग पप्प्या गेला आईला म्हणला, आये ताक हाय का ग? ही म्हणली, कसा बापाव गेला मुडद्या. बाप तसा उठलं सुटलं कुणाला घेऊन येतो, तसा बापावच गेलास तू. साखर नाही पत्ती नाही ताक बघ तिकडे हसलं तू. गेला. हे कोण ऐकत आहे बाहेर? कोण ऐकतंय? महाराज ऐकत आहेत. महाराज म्हणतात, पप्या इकडे ये. मला काहीच नको, मला साखर दिन मी जातो. काय ते मला, महाराज थांबा 5 मिनिटात तुम्हाला ताकाचा तांब्या भरून आणतो. गेला. एक तांब्या घेतला, तांब्या भरून ताक आणलं. महाराजाला पाजिलं. महाराजाला इतकं ताक आवडलं म्हणता का नाही. महाराज म्हणतात, पप्या अजून एखादं आहे का तांब्या? ते म्हटलं आहे ना महाराज. महाराजांनी दुसरा तांब्या पेला. महाराज म्हणतात, अजून आहे का? ते म्हटलं हाय. बकेट पिली महाराजांनी. मग महाराज म्हणते, पप्या तुझी आई खवळणार नाही कर, सगळं ताक पाहिजेलच तुम्हाला. पोरगाचं ते उत्तर आहे का? मुलगा काय म्हणतोय, महाराज नाही खवळणार. महाराज म्हटले, कस काय? त्यात उंदीर मेला होता. काय? त्यात उंदीर पडून मेला होता. महाराजाला असा राग आला. महाराजाने हातात होता तांब्या फेकून दिला. ठोय. हे पळतच गेलं. आये आपलं बाहेर जायचं तांब्या महाराजाने फेकून दिला. इतके यायची तर मुलं. एक तो शाळेतच जात नव्हतं. एकदा त्याच्या आजाने त्याला ओढून शाळेत नेलं. आजाने नेलं आणि तेवढ्यात मास्तर पुढं दिसला. आजा म्हणतो, पप्या माय मागलप, माझ्या मागलप. मास्तर आलाय पुढून. पप्या म्हणतो, बाबा तुम्हीच लपा. बाबा म्हणतो, तू शाळेत जातो का मी? ते म्हणतो, बाबा कसं आहे ना, सरला म्हणलंय आजोबा वारलेत, अजून 10वा बी झाला नाही. मला सांगायचं काय की लहान लेकराला काय आवडतंय? खोड्या करायला. साहजिकच आहे. त्या भगवान परमात्म्याने खोड्या केल्या. यशोदा माता काय म्हणायच्या? खोड्या नको करू माझे बाबा. त्या भगवान परमात्म्यानं खोड्या केल्यात. मग आपले लेकर खोड्या केलेलं साहजिकच आहे. मला आवड सांगायचंय. लहान लेकराला का आवडतंय खोड्या करायला? ह्यांना का आवडतंय? अय टोपीवाले काय आवडतंय तुम्हाला? डाय, चांगले कपडे. बरं डायचं लईच निघलंय वा. डाय कुणी करावा? MH10, MH20, MH30, MH60 पर्यंत डाय करा. बरोबर. हे गाड्याच्या नाहीत बरं का MH. हे तुमच्या वयाचं चाललंय. MH65 पर्यंत डाय करावा. 70ला काय काम आहे डायचं? बरं डाय करा. इथं करा ना. मग इथं काय? 70ला काय काम आहे डायचं? तर तरी लाखवा सुटलाय अंगात. ब्रश घेतं इकडं इकडं गेलं तोंडाला पट्टा. ह्यांना कसं आवडतंय? चांगलं राहिला. कपडे टाईट मध्ये इस्त्रीचे. आणि ह्याला कोणी बोलिलं नसलं तरी पुढं जाऊन फुगीर दाखव असं. ह्यांना हे आवडतं. ह्या मावशाला अगं आला आमच्या. काय आवडतंय? हा साडी. अगं बाई बघा तोंडानं उत्तर देते. साड्या आवडतात ह्यांना. कपाट पर उघडायला गेलं की अख्खं अंगाव पडून मरण येत तरी हिला साड्या अजून पाहिजेत. काय आवडतंय आमच्या महिला मंडळाला? मिस्त्री. 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 तुम्ही तर तिसरं सांगितलं. ह्यांना सोनं आवडतंय. बरोबर का? सोनं आवडतंय का? एकदा एक बायको त्याच्या आपल्या पतीला म्हटली, पप्प्याचे पप्पा मला या संक्रांतीला तुम्ही 5 तोळ्याची तोळस ना 5 तोळ्याची नथ करायची. 5 माशाची. बरं ते माहित नाही ना अजून. 5 माशाची नथ करायची या संक्रांतीला. मागच्या वेळेस 2 माशाची केली ती. ते म्हणलं अगं बाई तो नाक एवढस ती नख कशी दिसन तुला?
पण काम जवळ आलेले होते. हे बिचारा म्हणला जाऊ द्या घेऊतच, घेतली नत. ही कधी एका बाईला चहाचा, नवऱ्याला दुधाचा चहा करून देत नव्हती. मग ज्या दिवशी नत आणली हिला बोलून केसराबाई, आसराबाई, धोंडाबाई, कल्पाबाई अख्ख्या बोलील्या गल्लीतल्या सगळ्याला दुधाचा चहा केला. आणि बाया म्हणू लागल्या ना हिने कधीच बोललेलं नाही, आज कसा चहा पाहिजेलाय. हिने लगी नत आणली घालून दाखीत. कशी दिसती वनत, कशी दिसती. बाया तोंडा म्हणायच्या बाई काय सुंदर दिसती नत, खूपच छान नत दिसती. चहा पिऊन आल्या घरी काय भादडावणे दिसतंय का, नाक एवढं सण नत झाली मोठी. बाया बघा ना चहा पिऊस तर कसा डाव देतात. मग चहा पाजीला नत कुठं ठेवून दिली तिच्या ध्यानातच नाही. संक्रांतीचा सण उजाडला. तिनं सुंदर असं स्नान केलं, सगळे अलंकार घेतले, पुतळ्या डोरलं, साकळ्या, पुतळा डोरलं साकळ्या पैंजण कमरेला कंबर. जय हो पुतळा डोरलं साकळ्या पैंजण कमरेला कंबर पटा. नाकात नत घालूनी सगळा थाट माट करूनी, सगळा थाट माट करूनी. जय हो नेसले गा हे नेसले गा शालू पैठणचा. 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 नेसले शालू पैठणचा. टाळी वाजवा सर्वांसाठी, टाळी वाजवा सर्वांसाठी. मृदंगाच्या आर्यासाठी तर जोरदार टाळी वाजवा. महाराज हे पुरुषाचं वादन आहे, एक स्त्री वाजवती. महाराज ज्ञानेश्वरी ताई तुम्ही खूप छान वाजवता. महाराज त्यांचं नावच किती छान आहे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी सारखं तुम्हाला खूप ज्ञान आहे त्याचं. तर काय तिनं काय काय घातलं, पुतळ्या डोरलं, साकळ्या, पैंजण, कमरेला कंबरपट्टा, फक्त नथ राहिली होती. मग नथ घालायला गेली पण नथच सापडाना. नथ सापडाना. सगळ्या बाया वावसाला दिसायला लागल्यात, पण आपलीच दिसाना. हे तिकडं राखण आपलीच दिसाना. हिला विचारताय आका आमचा कुठं आहे. ते म्हणते काय माहिती आवरीत होत्या, मग आता येत्यानच. मग हा घरी गेला कशी काय आहे ना, ही घरी रडत होती नथ हारली म्हणून. हा गेला म्हणतो काय झालं रडायला, काय सांगू नथच हारली. हा म्हणला अगं तू लक्ष दे कुठं ठेवली होती नीट सापडव. ती म्हणली अख्खं घर चापिलंय पण नथच सापडा नाही. मला आताच्या आता सोनाराला फोन करून डबल पास माशाची नथ करायला. हा म्हणला बाई आधी सापडेव तू नथ. हिनं काय केलं तर अख्ख्या बायाला चहा पाहिजेला होता आणि तिने साखरेच्या भरणीतच नथ टाकली. हा म्हणला मी सोनाराला सांगतो तू पहिलं चहा करून आण मला. ही गेली चहा करायला, पाणी टाकलं, त्यात पत्ती टाकली, दूध टाकलं, ते सगळं टाकलं, साखर काढायला गेली. जशी मूठ काढली बाहेर तशी नथ. हिनं वरडलं पप्याचा बाप. नथ सापडली. हे ह्याला वाटलं सगळीला चिटाकली का काय. आम्हाला काय आवडतंय सोनं बरोबर. आता लहान लेकराला खोड्या करायला आवडतात, आमच्या पुरुष वर्गाला टापटीपमध्ये राहायला आवडतं, आमच्या महिला मंडळांना सोनं आवडतं, साड्या आवडतं, मिसरी आवडती. बरोबर आहे का. पण माझ्या भगवंताला काय आवडतंय. थोर प्रेमाचा भुकेला भुकेला. थोर प्रेमाचा भुकेला. थोर प्रेमाचा भुकेला. थोर प्रेमाचा भुकेला. हाती दुष्काळ तया
पांडुरंग परमात्मा कशानं भुकेला आहे? भावानं. काय आवडतंय त्याला? नामाचा उच्चार रात्रंदिवस. त्याला काय आवडतंय? तर नामस्मरण केलेलं आवडतंय. देवानं तोंड कशासाठी दिलंय? देवाचं नाव घेण्यासाठी दिलंय ना. मग म्हणता का भजन एकदा माग? 2 पार्ट्या. तुम्ही आधी म्हणा, तुम्ही आवाज नीट करा. खरं करू तुम्ही माझ्या माग भजन म्हणायचे. दळिता कांडिता तुझा गाईन मी अनंता. मोठ्यानी मागच्या तुझ काहीच आवाज नाही. आपली पार्टी जिंकली पाहिजे. मोठ्यानं म्हणा. जेवढं खाल्लं नाही का पंगत झाली वाटतं. मोठ्याने म्हणायचे. आजी मोठ्याने म्हणा. दळिता कांडिता तुझ गाईन मी अनंता. लाजायचं नाही. मोठ्याने म्हणायचे. दळिता कांडिता तुझ गाईन मी अनंता. वा 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 वा. आता काही मावश्या 4 चौघी एकत्र आलं तर काय म्हणतात? दळिता कांडिता शेजारणीच उकरून काढिता. तुमचे खूप धन्यवाद. खूप छान भजन केलं. आता सर्वांनी तुम्ही मोठ्यानं भजन करायचे. तुम्हाला दुसरं भजन म्हणू. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. मोठ्यानं अयो मोठ्यानं म्हणायचंय. पप्पीची माय बघत नाही तुमच्याकडं. सगळे मागचे इकडले सर्वजण मोठ्याने म्हणायचंय. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. मोठ्यानं रस्त्यावर बसलेले. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. म्हणा. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. आवाज आवाज. धन्यवाद मंडळ. आभारी. आता आमचे बघा किती छान म्हणतात. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया.